एपिसोड 31 स्वस्ति यश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण उपाय का काम करत नाही, रेमेडीज फेल्युअर एक्सप्लेन या विषयावरती बोलणार आहोत आणि संवाद करून जाणून घेणार आहोत. जातकाच्या जीवनामध्ये काही अडचणी येतात आणि मग काही उपाय जातक स्वतः किंवा इतरांच्या सल्ल्याने करण्याचा प्रयत्न करतो, पण मग उपाय मात्र काहीच काम करत नाही. असणारा दोष किंवा समस्या तशीच राहते. उपाय असूनही परिणाम का दिसत नाही? तर अनेक जण म्हणतात की मी उपाय केले पण काहीच फरक पडला नाही. मग त्यामागची सत्य कारणे काय? तर 1. उपाय यांत्रिक पद्धतीने केले जातात. 2. त्यामध्ये जातकाच्या मनाचा सहभाग नसतो. 3. अपेक्षा खूप जास्त असते जातकाची आणि त्याच्या कुटुंबियांची. खरं तर मित्रांनो, उपाय म्हणजे जादू नाही, तो आंतरिक प्रक्रियेचा भाग आहे. मग तुम्ही म्हणाल की उपायाचा खरा अर्थ काय हो? उपाय म्हणजे ग्रह बदलणे नाही किंवा नशीब फसवणे नाही, तर उपाय म्हणजे स्वतःच्या वृत्तीशी जातकाचा असणारा संवाद, कर्माची दिशा बदलणे. उपाय हा चेतनेचा बदल आहे. खरं तर सर्वसाधारण चुका म्हणजे कॉमन मिस्टेक्स होतात. 1. दुसऱ्याने सांगितले म्हणून उपाय केले जातात. 2. अर्धवट श्रद्धा ठेवून उपाय केले जातात. 3. सातत्याचा अभाव असतो. 4. उपाय करताना अहंकार असतो. उपायात शुद्धता नसेल तर परिणाम शून्य होतो. मग तुम्ही म्हणाल कोणत्या वेळेला उपाय करावेत किंवा करतो? तर उपाय काम करतो तेव्हा ज्या वेळेला एक व्यक्ती स्वीकारते की समस्या बाहेर नाही तर व्यक्तीच्या आतमध्येच आहे, समस्या तिच्यातच आहे. 2. दोष बाहेर नाही तर माझ्याच आतमध्ये आहे. 3. बदलायची तयारी असते तेव्हा. ग्रह मदत करतात पण बदल स्वतः करावा लागतो. उपाय अधिक कर्म यांचा संबंध. फक्त उपाय करून कर्म बदलत नाही, पण उपाय आणि कृती, उपाय आणि संयम यांच्या मिलनातूनच परिणाम निश्चित होतो. उदाहरणार्थ, शनीचा उपाय करायचा आणि जबाबदारीचा स्वीकार करायचा, मंगळाचा उपाय करायचा आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये शिस्तीचं पालन करायचं. उपाय करताना मानसिक अवस्था कशी असते किंवा ठेवावी? तर उपाय करताना मन कायम शांत, नम्र आणि अपेक्षारहित ठेवावं. अपेक्षा जितकी जास्त तितका परिणाम कमी. मग ज्योतिषाने उपाय कसे सांगावेत? तर ते सोपे, साधे आणि व्यक्तीच्या स्वभावानुसार. जड सांगू नये, भीतीदायक सांगू नये. उपाय साधना बनली पाहिजे असेच उपाय सांगावेत जातकाला. ते उपाय जातकाला ओझं वाटलं नाही पाहिजे. सारांश काय? तर उपाय म्हणजे खरं तर ग्रहांशी सौदा नाही, तर तो जातकाने स्वतःशी केलेला करार असतो. जो उपाय समजून करतो त्याच्यासाठी ग्रहसुद्धा मार्ग मोकळा करतात. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये उपायांबद्दलच्या गैरसमजांना हा व्हिडिओ तोडतोय. ज्योतिषाला यांत्रिक उपायापासून चेतनात्मक साधनेकडे कसं जाता येईल याचं मार्गदर्शन हा व्हिडिओ करतो. ज्योतिषाने उपाय कसे सांगावेत, खरं तर याची नैतिक चौकट मला सांगण्याचा इथे प्रसंग आला आणि ते मी सांगितलं. आणखीनही खूप सारी विषय असतात,
जे आपण पुढील भागामध्ये जाणून घेऊ. तोपर्यंत मी सुहास शास्त्री स्वस्तिक ज्योतिषमनच्या या प्लॅटफॉर्मवरून तुमची रजा घेतो. तुर्तास इतकंच. भेटू पुढील भागात. धन्यवाद.